अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो. मी त्याची सगळी शहानिशा त्या बाबतीमध्ये केलेली आहे. त्याचा तपास चाललेला आहे. कॉलेजचेच 3 मित्र का इतकी लोकांची भूमिका घेतात आणि इथपर्यंत त्यांची मजल जाते. त्यांच्या आई वडिलांना पण विचारून काय मुलाचं तिथलं वागणं आहे, तुमच्याशी कसा वागतोय, काय वागतोय, अशा प्रकारची सगळी माहिती पोलीस काढतायत आणि त्याच्यातली काही माहिती मिळाली. परंतु अजून त्यांचे इतर मित्र, कारण काही काही जण घाबरत आहेत बोलायला, परंतु जसा एक एक दिवस जाईल तसं तसं त्याच्यातलं तीव्रता कमी झाल्यानंतर माणूस बोलायला सुरुवात करतो. त्यामुळं अजून थोडासा त्याच्यामध्ये त्यांना वेळ देण्याची गरज आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही याबद्दलची काळजी घेण्याकरता काही पावलं तातडीनं उचलण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती त्यांना मी सांगितलेलं होतं, एसपींना सांगितलं होतं, ॲडिशनल एसपींना सांगितलेलं होतं की मी काल रात्री लेट नाईट येतोय, आज मला 6 वाजता तुम्हाला घेऊन बसायचं सकाळी. आणि त्या पद्धतीनं 6 ते 7 आमची मीटिंग झाली. आणि त्यावेळेस काय करायचं ते तुम्ही पण सुचवा, मी पण काही गोष्टी त्या ठिकाणी विचार करतो. आणि त्याच्यातून शक्ती अभियान हे एक आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला. ह्याचा उपक्रम बारामती पोलीस हे महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन, कारण ह्याच्यामध्ये प्रबोधन करण्याचं फार गरज आहे. कारण त्याच्यातली एक व्यक्ती, हे सगळे 17 वर्षाच्या मधले असल्यामुळं मी कोणाची तुम्हाला नावं सांगणार नाही, कारण 17 वर्ष म्हणजे मायनरची नावं सांगायची नसतात असं पोलिसांचं मत आहे. तुम्ही तुमच्या काय सोर्सेसमधनं काढू शकता, परंतु मी काही त्याच्याबद्दल बोलणार नाही. तर त्याच्यामध्ये हे जे अभियान आहे त्याच्यामध्ये पंचशक्ती आहे, शक्ती बॉस अशा प्रकारची एक तक्रार पेटी आपण ठेवतोय. आणि अनेक महिला मुलींना अडचणीबाबत, उदाहरणार्थ मुलांकडून होणारा पाठलाग, छेडछाड, किंवा कधी कधी काही मुलं चावटपणे कुठल्या तरी दुसऱ्याच फोनवर फोन करतात, त्या फोनवर त्यांचा नंबर येत नाही, ID, तशा प्रकारचे काही प्रकार चालतात. आणि ते त्यांना मनमोकळेप्रमाणे ही गोष्ट सांगता येत नाही त्या मुलींना किंवा त्या महिलांना. अथवा ज्या महिला किंवा मुली सदरबाबत तक्रार करण्यास सांगण्यास घाबरतात त्यांनी आपली तक्रार मांडावी, याकरता परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल, एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्युशन, महिला वसतिगृह, पोलीस ऑफिस, पोस्ट ऑफिस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ती बॉक्स तक्रार पेटी, म्हणजे मी आत्ता नावं घेतली त्या ठिकाणी शक्ती बॉक्स तक्रार पेटी ठेवण्यात येईल. सदर बॉक्समध्ये मुलींवर होणारे अत्याचार, छेडछाड, गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही संशयास्पद वस्तू आढळल्यास, तसेच अवैध गांजा, गुटखा इत्यादी साठा याबाबतची गोपनीय माहिती तक्रार पेटीत टाकल्यानंतर पोलिसांमार्फत 2-3 दिवसात सदरची तक्रार पेटी उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधितांचं नाव देखील अतिशय गोपनीय ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येईल. कारण शहर आपलं वाढतंय, जवळपास ते आता एक जिल्ह्यातलं महत्त्वाचं शहर म्हणूनच आपल्या शहराची ओळख पुणे, पिंपरी चिंचवडच्या नंतर आपला तसा बघितलं तर नंबर लागतोय. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शहरातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यात नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे. बऱ्याचदा आता जसं परवा एक घटना घडली, ती घटना घडल्यानंतर त्या 2 मुलींना पण ताब्यामध्ये घेतलं आणि मुलींच्याकडनं माहिती मिळाल्यानंतर ती 5-6 मुलं नाही तर 12-14 मुलांची नावं त्याच्यातनं बाहेर निघाली. किंवा आज मी बैठक घेणार म्हटल्यानंतर काही माझ्या सहकाऱ्यांना किंवा ज्यांना बारामतीमध्ये चांगलं परिस्थिती राहिली पाहिजे असं मनापासून बारामतीकर म्हणून वाटतं, अशांनी पण मला वेगवेगळ्या माहित्या देण्याचा प्रयत्न केला. कारण काही ठिकाणी हा माझा एरिया किंवा आपला हा महत्त्वाचा चौक
ज्याला विद्या कॉर्नर चौक म्हणतात, पूर्वी ज्याला पेन्सिल चौक म्हणायचे, तिथं पण काही काहींचं दहशत दाखवण्याचा प्रयत्न असे काही जण करतात आणि त्याच्यातून सर्वसामान्य माणूस तक्रार करायला घाबरतो, कुठं आपल्याला उगीच काहीतरी लचाण मागं लागेल. त्याकरता हे शक्ती अभियान आणि शक्ती बॉक्स ही तक्रार पेटी आपण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर एक शक्ती नंबर, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, म्हणजे त्याला असं स्लोगन टाईप आपण दिलंय. तो नंबर आहे 9209394917. मी पुन्हा सांगतो, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व 9209394917. माझी पत्रकार मित्रांना, मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक आणि मीडिया दोघांना विनंती आहे की हा थोडासा बारामतीशी संबंधित असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी हा अधिक पॉप्युलर नंबर, या क्रमांकाची सेवा ही 24/7 सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारीचं त्वरित निराकरण करण्याबाबत व त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच संबंधितांची नावं पण गोपनीय ठेवण्यात येतील. त्याच्यामध्ये सदर पथकाचा मोबाईल क्रमांक हा शाळा बारामतीतल्या, कॉलेज, सरकारी खाजगी संस्था, कंपनी, हॉस्पिटल यांचे मध्यदर्शनीय ठिकाणी लावून त्याद्वारे प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्यात येईल. तसेच एखाद्या ठिकाणी अवैध धंदे, छेडछाड असे प्रकार आढळून आल्यास त्याबाबतचे फोटो अथवा व्हिडिओ तसेच लोकेशन सदर नंबरवर जर तुम्ही शेअर केला तर तात्काळ संबंधितांना मदत पुरवण्यात त्या ठिकाणी येईल. तसंच जसं परवा एक घटना घडली आणि ती घटना घडल्यानंतर सगळ्यांनी एवढी फास्ट सूत्र हलवली की नंतर तक्रार करणारी मुलगीच उघडी पडली आणि तिनंच ते कुठल्या तरी पोराला अडकवण्याच्या करता केलेलं एक प्रकरण बाहेर निघालं. अशा पण गोष्टी पुढे येत असतात. तिसरं आम्ही करणारे शक्ती कक्ष, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये 2 महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात येणार आहे. सदर कक्षामध्ये महिला, मुली, बालके यांना भयमुक्त वातावरण देऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणीचं निराकरण करणे, तसंच समुपदेशन करून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करणं, तसेच अन्याय सहन न करता निर्भयपणे बोलते करणं, ही गोष्ट आपण ह्या शक्ती कक्षाच्या माध्यमातून करणार आहे. चौथं शक्ती नजर, सोशल मीडिया, त्यामध्ये व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम यावर अल्पवयीन, किशोरवयीन मुले मुली अथवा इतर व्यक्ती शस्त्र, बंदूक, पिस्तूल, चाकू अथवा इतर धारदार व घातक हत्यारांसोबत फोटो किंवा पोस्ट टाकतात आणि त्यावर सदर पथकाची नजर असणार आहे. असे प्रकार आढळून आल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाईल. हे शक्ती नजरेचं काम राहणार आहे. आणि शेवटचं शक्ती भेट, त्यामध्ये शाळा, ते सुरू झालंय, एक ट्रायल बेसवर मीटिंग पण झाली. शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल, एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्युशन, महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देऊन तेथील महिला मुलींना महिलांविषयक कायदे, गुड टच, बॅड टच, व्यसनाधीनता, वाढती बालगुन्हेगारी इत्यादी बाबत मार्गदर्शन करून अशा प्रकारांना आळा घालणे, तसंच त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचे लैंगिक, शारीरिक तसेच मानसिक छळापासून संरक्षण करून त्यांच्यात सदरबाबत जागरूकता निर्माण करणे, तसंच सदर ठिकाणी विशेष पेट्रोलिंग नेमून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ती खबरदारी घेणे, शाळा, कॉलेज, महाविद्यालय या ठिकाणी प्रबोधनात्मक, कायदेविषयक
महिलांविषयाचे कायद्यांबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करून किशोरवयीन मुले-मुली युवा शक्तीला व्यसने व गुन्हेगारीपासून प्रवृत्त करून त्यांचे दुष्परिणाम व भविष्यात होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती देऊन बाल गुन्हेगारी व महिला मुलींच्या वरील अत्याचारास प्रतिबंध करणे तसेच महिला व मुलींमधील कायदाविषयक जागरूकता निर्माण करणे तसेच सदर पथकास पुरवण्यात आलेल्या वाहनातून पेट्रोलिंग करून तसेच एसटी बस रिक्षा इत्यादीमधून साध्या विषयात प्रवास करून महिला मुलींची छेडछाड करणाऱ्या इसमांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करणे संवेदनशील ठिकाणी नवीन हॉटस्पॉट तयार करून त्या ठिकाणी वारंवार पेट्रोलिंग करून सदर ठिकाणी पोलिसांचा वावर वाढवून महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारास आळा घालणे ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातील पोलीस पाटील सरपंच बचत गटाच्या महिला यांच्या बैठका घेऊन त्यांच्या महिलांविषयी कायद्याची माहिती महिलांविषयी कायद्याची माहिती देणे शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळी सदर परिसरात टुकार मुलांचा वारंवार लक्षात आढळून आलेला आहे। तसं झाल्यास त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई प्रतिबंधात्मक कारवाई करून सदर परिसरातील मुलांच्याकडून विद्यार्थिनींना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घेणं अशा पद्धतीनं हे अभियानाची पंचशक्ती जसं मागे आम्ही एक बजेट पंचसूत्री दिलं होतं त्यातलाच एक प्रकार पण हे पंचशक्ती शक्ती बॉक्स शक्ती नंबर मोबाईल शक्ती कक्ष शक्ती नजर आणि शक्ती भेट ह्या मी त्यांना ह्याही सूचना दिल्यात की हे सगळं करत असताना सातत्य टिकलं पाहिजे। कारण बऱ्याचदा पत्रकार मित्रांनो एखादी गोष्ट ताजी होती त्यावेळेस त्याची खूप चर्चा होती मीडिया पण ती चालवतो बातम्या पण येतात त्याच्याबद्दल वेगवेगळे मतप्रवाही बघितले जातात परंतु जसा जसा एक दिवस पुढे जाईल तसं त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर माणूस परत आपल्या कामाला लागतो ते तर होणारच आहे पण ह्या बाबतीमध्ये तसं होऊन न देण्याचा शब्द मला आज एसपींनी पण दिला ॲडिशनल एसपींनी पण दिला DYSPनी पण दिलेला आहे। अशा पद्धतीनं मी म्हटलं तुमचे ते बाकीचे PI PSI वगैरे त्यांच्याकडनं करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे ती त्याच्यात हायगाई होता कामा नये। अशा पद्धतीनं हे जे कधी अक्षरशः बारामतीकरांना काळीमा फासणारी किंवा अतिशय वेदना देणारी ही जी काही घटना घडली ही दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यातून त्या दोघांनाही कशा पद्धतीत झालं काय ते दोघंही 17 वर्षाचे आपला कायदा 18च्या पुढं तो सांगतोय। मधी पत्रकार मित्रांनो एक चर्चा आमच्या स्तरावर वरिष्ठ पातळी झाली पूर्वीच्या काळामध्ये 18-21 हे वय बरोबर होतं अलीकडचा जर तुम्ही काळ बघितला आपल्या काळातलं लहान मुलाला कळणं आणि आत्ताच्या काळात जन्माला आलेलं पोरगं इतकं स्मार्ट आहे मुलगा किंवा मुलगी ते तुम्हाला पाळण्यात पण ते दिसतं आपल्याला जाणवतं किंवा त्यांचे प्रश्न जरा बोलायला लागले तर असे प्रश्न विचारतात की आपल्या काळात 5वी मध्ये न विचारणारे प्रश्न ते त्यांना बोलायला आल्यानंतर विचारतात ही फॅक्ट आहे ही नाकारू शकत नाही। त्यामुळं डिपार्टमेंटच्यातल्या पण काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला ह्याच्यात जर बदल करता आला तर 18च्या ऐवजी ते 14-15 नाही 14 कारण 14-15 वाली पण आता काय झालं ह्या 17 वाल्यांना माहिती आहे की आपण ह्याच्यात अडकू शकत नाही त्याच्यामुळे 15-16-17 वाले ह्याच्यात फार म्हणजे अडकतायत ते त्यांच्या चुकांच्यामुळे बालगुन्हेगार पुढे केले जातात दादा बऱ्याच ठिकाणी बरोबर आहे आपण म्हणताय त्याच्यात तथ्य आहे म्हणूनच आम्ही असं म्हणतोय की ते 15-16-17 आम्ही आमच्या स्तरावर हा कायदा करताना केंद्राला सांगावं लागेल। आम्ही ज्यावेळेस मी जसं काल अमित भाईंशी सकाळी दुसऱ्या विषयावर बोलत होतो तसं पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर किंवा काही कारणानिमित्त मी दिल्लीला गेल्यानंतर मी जरूर ह्याच्याबद्दल सांगणार आहे वाटल्यास ते पत्रही देणार आहे मुख्यमंत्र्यांनाही सांगणार आहे की अशा पद्धतीचं पत्र देणं नितांत गरजेचं आहे कारण तुम्ही महाराष्ट्रात अलीकडे ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अल्पवय हा मुद्दा तिथं पुढं आलेला आहे। ह्या प्रकारे ह्या सगळ्याला आळा घालण्याचं काम
करण्याचा विचार आणि निर्णय, विचार म्हणण्यापेक्षा निर्णय आम्ही आज सकाळी घेतलेला आहे. माझी तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही पण मला चांगल्या चांगल्या अनेकांनी सूचना दिलेल्या आहेत, त्याच्याही बद्दलचा मी उहापोह केला. त्याच्यामध्ये मी नावं घेत नाही, परंतु वेगवेगळ्या इंदापूरमधले काही व्यक्ती इथं येऊन हे करतात, त्याच्यावर आता परवा 307चा गुन्हा दाखल झालेला आहे. किंवा ज्यांना मोका लावलेला होता ते मोक्यातनं बाहेर घेऊन पुन्हा दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत, दादागिरी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करतायत. हे कदापि बारामतीकर सहन करणार नाहीत, खपून घेणार नाहीत. आणि मी पण तुमचा लोकप्रतिनिधी आहे, तोपर्यंत मी पण हे कदापि चालू देणार नाही, हा माझा निश्चय आहे. आणि म्हणूनच ही गोष्ट मी फार गांभीर्याने घेतलेली आहे. आज हे जे शक्ती अभियान आम्ही करू पाहतोय, महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन, ह्याच्यामध्ये हे जर योग्य पद्धतीनं सक्सेस झालं तर पुढं आम्ही ते जिल्ह्यालाही लागू करू आणि नंतर राज्यालाही लागू करू. अर्थात ते करत असताना मी त्या खात्याचे मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना पण त्याच्यात विश्वासात घेईन. शेवटी आम्ही सगळे एक कलेक्टिव्ह काम करत असतो आणि त्याच्यातून राज्याला पुढं नेण्याचा प्रयत्न करत असतो. आम्हाला हे CMच्याही कानावर घालावं लागेल आणि DCMच्याही कानावर घालावं, हे आपल्या इथं यशस्वी झालं तर. आणि मला असं वाटतं की ते यशस्वी व्हायला काही हरकत नाही, कारण काही गोष्टी अशा पण ऐकायला मिळाल्या की काही मुलं चुकीचे वागतात, तर त्याच्या संदर्भामध्ये पालकांना पण बोलून, पालकांना पण ह्याच्यातलं जे एका मुलगा चुकीचं वागत होता तर त्या संस्थेनी, त्या कॉलेजनी त्या पालकांना बोलून सांगितलं की असा असा ते मुलगा तुमचा चुकतोय, वागतोय, तर तिथंच त्यांनी त्या मुलाला वडिलांनी जे करायला पाहिजे ते केलं. अशा घटना आहेत. म्हणजे असं काही कुणाला वारंवार सोडलं जात नाही. किंवा काही जण आता घटना अशी पण पुढे आली की वडील यायचे, मुलीला कॉलेजच्या दारात सोडायचे, निघून जायचे, परंतु नंतर 15 दिवसां म्हणजे नंतर कळलं की ते 15 दिवस कॉलेजच्या तिथं उतरायची आणि कॉलेजला यायचीच नाही, कुठं बाहेरच फिरायची आणि संध्याकाळी घरी जायची. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं ज्यांचं उपस्थिती आठवडाभर कंटिन्यू नाही म्हटल्यानंतर ती पण तक्रार पालकांना गेली पाहिजे. अलीकडे आता सगळ्या सोयी आहेत, त्याच्यावर ते काही अडचणीचं नाही. आणि ह्याच्यातून पण साधारण आईवडिलांना म्हणजे पालकांनाही कळतं की आपलं पाल्य काय करतंय. अशा पद्धतीनं तोही गोष्ट आहे. हे मला ह्याबद्दल सांगायचं होतं.